सोलापूर शहरात सध्या आमच्या मुरारजीपेठ हजरत खान चाळ या भागामध्ये दूषित पाणी होत आहे। या दूषित पाण्यामुळं आम्ही सर्वजण नागरिक भयभीत झालेले आहेत। मुळात म्हणजे कसं आहे, पाणी जे येत आहे ते 5 दिवसाआड 4 दिवसाआड असं कधीही येत आहे, नियमितपणा पाण्यात नाही आहे। कधी कधी तर 5-5 6-6 दिवसाआड येत आहे आणि जो पाणी येतं आहे तो दुर्गंधीयुक्त, गटारीचं तीव्र दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत आहे। सुरुवातीला अर्धा तास ते पाऊण तास हा घाण पाणी येतो, एकदम काळाकुट्ट दूषित पाणी। त्याच्यानंतर मग चांगला थोडाफार पांढरं पाणी यायला सुरुवात होतो आणि तेच पाणी पिल्यामुळं आम्हाला म्हणजे अतिसार होणे, जुलाब होणे अशा अनेक म्हणजे आजार जडत आहेत। महानगरपालिकेकडे जर तक्रार केली तर महानगरपालिका काय कोणाचा जीव जाण्याचं वाट पाहते का? सोलापूर शहरात मागच्या आठवड्याभरात दोघांचा जीव गेलेला आहे आणि आणखीन किती लोकांचं जीव जाण्याचं महापालिका प्रशासन वाट बघतंय। आणि हेच जर आपण पाणी अर्ध्या पाऊण तासानंतर जो पाणी येतं आहे तो जर पाणी पित असाल आम्ही, तर आम्हाला या पाण्यामध्ये दूषित पाण्याचा जो नंतर येणारा जो स्वच्छ पाणी आहे महापालिका जे म्हणते, त्या पाण्यात लेड, आर्सेनिक किंवा घातक पदार्थ किंवा घातक जंतू, किटाणू, बॅक्टेरिया नसतील कशावरून? सोलापूर महानगरपालिकेच्या नळाला येत असलेलं हे घाण पाणी पहा, किती घाण पाणी येतोय। मुरारजीपेठ सुशील रसिक सभा मागील घरात आलेलं नळाचं पाणी घाण गटारीचं वास मारतंय। बघा हे पाणी, सोलापूर महानगरपालिकेच्या नळाला आलेलं हे गटारीचं घाण पाणी बघा, आणि इतका घाण वास मारतं या पाण्याचं की आपण विचारही करू शकत नाही। असं पाणी महानगरपालिका जर लोकांना देत असेल तर कसं लोक मरणार नाही सांगा? हे बघा घाण पाणी, गटारीचा घाण वास मारतो या पाण्यात।